नमस्कार, येवकार तुमकां. सध्या अदमासपत्रक म्हणजे अर्थसंकल्प आनी बजेट अशें म्हणटात, त्या बजेट तयार करपाची प्रक्रिया सुरू जाता आनी सगळ्यांची नजर लागून आसा ह्या बजेटान कितें आसतलें. येता त्या विधानसभा सत्रांत हें बजेट प्रेजेंट जातलें. पूण ह्या बजेटांतल्यान आमकां कितें फायदो मेळटलो आनी सामान्य मनीस म्हणून कितें फायदो मेळटलो आनी कितें आसपाक जाय आनी मुख्यमंत्र्यांनी सामान्य मनशाची खंयची गजाल आयकपा जाय हें जाणा जावन घेवपा खातीर आमी खास मेळपाक येयल्ले आसा प्रोफेसर मनोज कामत, इकॉनॉमिस्ट, जे अर्थसंकल्प कोंकणींतल्यान सादेपणान लोकांक समजता तशें समजायतले. देव बरें करूं. थँक्यू. एक म्हणजे सद्या तुमी जर CM आशिल्ले हय जाल्यार वॉट कायंड ऑफ बजेट यू वूड हॅव प्रेजेंटेड. आतां जर आमकां जर बजेट जर करपाक जाय जाल्यार आमकां खबर आसा की खंयची निवडणूक फुड्यांत ना, म्हणजे गोंयांत तरी. आनी गोंयांत जर निवडणूक फुड्यांत ना जाल्यार पॉप्युलिस्ट बजेट आतां दिवन कांय अर्थ ना. सो आतां ज्या वेळाचेर म्हजें सरकार किंवा आमच्या गोंयचें सरकार इतलें स्टेबल आसा की ऑपोजिशन म्हणटा तो नांवांत सुद्दां उरलो ना, अशा पद्दतीन वेन एवरीबडी इज विथ अस जाल्यार एक रिफॉर्म ओरिएंटेड बजेट दिवपाक ह्या सरकाराक खूब स्कोप आसा. आनी म्हाका दिसता रिफॉर्म ओरिएंटेड बजेट ह्या वेळाचो आसतलो. रिफॉर्म ओरिएंटेड म्हणजे सगळ्याच्या बाबतींत जे कठीण निर्णय थोडी कडेन जे घेवंक जाय, थोड्या बाबतींत सरकाराच्या बाबतींत थंय कडक रावंक जाय, किंवा औद्योगीक हाका नवं विकसनशील अशी धोरणां राबोवपाक जाय, किंवा नवें समजा आमकां अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लम जर करपाक एक ठोस भुमिका जर घेवंक जाय जाल्यार ह्या बजेटान ती घेवं जाता. कारण कसले ऑब्लिगेशन सरकाराक विदाउट टॅक्सिंग पीपल. विदाउट टॅक्सिंग पीपल म्हणजे सध्या तरी आमी गोंयांत म्हणजे गेल्या 3-4 वर्सां गोंयांत उत्पन्नाचे स्रोत काय नाशिल्ले. टुरिजम बंद आशिल्लो कोविडा खातीर, मायनींग बंद आशिल्लो. म्हणजे मायनींग आनी टुरिजम हे दोन घटक जर सोडले जाल्यार ज्या घटका कडल्यान आमकां पयसो बोल्सांतलो काडूं येता सरकाराक खर्चा खातीर, तो सगळो प्रयत्न गेल्या 3 वर्सांच्या बजेटान जाल्लो आसा. सो आतां ह्या फुडें सामान्य मनशाच्या बोल्सांक हात न घालता वेगळ्या पद्दतीन एक क्रिएटीव पद्दतीन रेव्हेन्यू रेज करपाचें सरकाराक एक व्हडलें ऑब्लिगेशन आसतलें, चॅलेंज आसतलें. वॉट यू वूड हॅव डन. माय क्वेश्चन म्हणजे की तुमी जर मुख्यमंत्री आशिल्ल्यार तुमी कितें करता. एक म्हणजे अरियर्स जे आसात ना, म्हणजे म्युन्सिपालिटी म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा खंयचे कॉर्पोरेट आमचे कॉर्पोरेशन्स आसात, खंयचे इलेक्टेड बॉडीज जे आसात, तांच्या कडल्यान अरियर्साची जर नीट जर आमचे पयशे जर आयले, म्युन्सिपल कावन्सिलान जर ते जनरेट केले अरियर्स, जाल्यार कितलोसो पयसो भरूं जाता. अरियर्सा भितरय 2 तरेचे लोक आसतात. एक आसता जे वेपारी दिवपाचे आसता, हय तांचे हांव मानता खूब वर्सां टॅक्स दिवना तांणी आपले. पण दुसरे आसा जे सामान्य लोकांक कडल्यान जे आमकां पयशे जे येतात न्हय, तो एक हार्डली एक 5% 6% असो जो रेव्हेन्यू येता. म्हणजे ताच्या फाटल्यान सामान्य मनशान जर 1-2 वर्सां टॅक्स जर भरलो ना, आपल्या घराची फोर भरली ना, जाल्यार आमकां तांकां त्रास दिवपाची गरज ना. बट मेनली इंडस्ट्रियल युनिट्स जर आसता, फॉर एक्झाम्पल आतां वास्को सारकें शार जर तुमी पळयलें जाल्यार थंय गोवा शिपयार्ड आसा, पेट्रोलियम आसा, आमचे MPT आसा, त्या लोकांनी आपले जो टॅक्स जो दिवंक जाय तो ती जर टॅक्स जर सारकी जर फारीक जर केली ना जाल्यार अरियर्स भरिल्ले आसा विदाउट गोईंग इन फॉर कोर्ट केसीस. तांचो जो अरियर्स जे अडल्या तांच्या कडल्यान पयसो रिकवर करूंक जाता. दुसरे कोस्टल बेल्ट्स घ्या, कोस्टल बेल्टान हॉटेलां आसा जी बरी तरेन काम करतात, 5 स्टार हॉटेल्स, 1 स्टार हॉटेल्स, 2 स्टार हॉटेल, तांकां तांचे कडेन जे अरियर्स आसा देर इज नो रिजन वाय टू नॉट रिकवर देर अरियर्स. तांचो बिझनेस बरो चालू. व्हॉट कायंड ऑफ अरियर्स आर पेंडिंग तांचे कडेन. आतां पळया, पंचायत लेवलाचे जे टॅक्सीस आसात किंवा आमचे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपल कावन्सिल्साचे ज्यो टॅक्सीस ज्यो आसात न्हय, हावस जो म्हणा किंवा आणखीन एस्टाब्लिशमेंट जे टॅक्सीस आसा, त्यो टॅक्सीस रिकवर करपाक प्रयत्न जावंक जाय. आनी हांव तुमकां एक गजाल सांगता, सबंद गोंयच्यो ग्रामपंचायती आनी सगळ्या गोंयच्यो म्युन्सिपल कावन्सिला कडल्यान जर अरियर्स जर आमी जर घेतलो, तांकां जर हें केलें, फोर्स केलो जर अरियर्स घेवपाक, जाल्यार 1 वर्सा तांकां आमकां अनुदान दिवपाची सुद्दां गरज पडची ना, इतल्या लेवलचे अरियर्स आसात. सद्या कितें मदीं मडगांव सुरू जाल्लें म्युन्सिपालिटीन की नाजाल्यार तुमचे ट्रेड लायसन्स कॅन्सल करता म्हणून सांगिल्लें. बारीक लोकांचे जे गाडे चलयता, ल्हान धंदे चलयता, तांचे अरियर्स एक जर खंय कोविडा खातीर उरले जाल्यार आय कॅन अंडरस्टँड. पण बीग एस्टाब्लिशमेंट जे आसा, तांचे शोरूम्स आसात किंवा तांचो मटेरियल भायल्या हातूंतल्यान शहराच्या हद्दींत येता, जे पयशे करता, जे पयशे करता तांच्या कडल्यान आमकां पयशे निश्चितच आमकां येणावळ येवंक जाय. नंबर 1. नंबर 2, जे केंद्र सरकाराचे वेगवेगळ्यो ज्यो स्किम्स आसात
सरकार केंद्र सरकार डिव्होल्युशन करता हय ते स्किम्स आमी उखलपाक आमची एब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कितली आसा सो आमच्या राज्य सरकारची सीएम म्हणटा की आमकां सपोजिटली आमचो जो कंपोनंट घालपाचो आसता ते घालपाक खूप फाटी फुडें जावचें ना फाटी फुडें जावचें पडटा केंद्र तें जालें सरकारच्यो स्किमीच येना म्हणून. हय प्रत्येक वेळा अशें जाता अशें न्हय जर आमकां एक प्रोजेक्ट जर करूंक जाय तो अव्वाच्या सव्वा जर वाडयलो जर आमी प्रोजेक्ट जाल्यार आमचो शेअर तातूंत वाडटा आतां फॉर एग्जांपल आमकां बोरी ब्रीज बांदूंक जाय हय बोरी ब्रीज बांदपाक आनी सामकें गरजेचें आसा आतां बोरी ब्रीज बांदतना जर आमी 8 लेन आनी 10 लेन जर बांदपाक जर सोदत जाल्यार ताचो कॉस्ट एक 10 पटीन वाडटलो हय 10 पटीन जर ताचो कॉस्ट वाडत जाल्यार आमचो जो 25% किंवा 20% जो आमचो शेअर घालूंक जाय तोय वाडटलो तोय 10 पटीन आतां तोय 10 पटीन वाडलो सो जे आसा ते एका लिमिटेड स्केलान की ऑर एक हें कशें पळोवन फुडें चान्स दवरून डेव्हलपमेंट करपाक आतां जाय त्याच पद्दतीन आमकां फुडें वचूं जाता अव्वाच्या सव्वा खर्च न करता तातूंत. जाय तातूंत आमकां खर्च करूं बरें मायनिंगाचे आमी खंय तरी बसुया विदावट मायनिंगा बद्दल रिवेन्यू सद्या आसा आनी आमी धरता की एक सुमार 5,000 कोटी पर फिस्कल आमकां सद्याचे 4 ब्लॉकांतल्यानूच मेळटलो कारण तांणी धरला तो पयले 30-35 हजार कोटी येवपाचो आसा आनी एनवायरमेंटलिस्ट म्हणटा की तो यूज करूं नाका म्हणून ते म्हणटा की तुमी एक परमनंट फंड करा गोंयची माती म्हणून एक फंड करा आनी तातूंत घाला कारण तो आमचो पयसो न्ही फ्युचर जनरेशनाचो म्हणून डू यू थिंक इट शूड बी डन ज्या पद्दतीन आमी आतां मायनिंगच्या रिफॉर्म्सा कडेन गेल्यात म्हणजे आमी एक सस्टेनेबल मायनिंगाच्या कडेन आतां वतात ती एक बरी गजाल एनवायरमेंटलिस्टाचो एक व्हडलो डिमांड आशिल्लो की कंपनीक न लाडटा तुम्ही डायरेक्टली अशें ऑप्शन्स करा किंवा मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान करा उशिरा सुचलेलें शाणपण अशें हांव म्हणन पण एक लक्षात धरा की केंद्र सरकार वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दीस आणि अमित शाहान व्हेरी स्पेसिफिकली सबंद भारतभर जे मायनिंगाचे लिजीस आसा कोल ब्लॉक्स किंवा आयर्न ओर ब्लॉक्स किंवा आनी इतर खंयचेय ब्लॉक्स पारदर्शी पद्दतीन ताचे लिलाव केलो आनी ब्लॉक्स दिलो हो एक पार्ट आतां दुसरो पार्ट मायनी जर सुरू जावंक जाय जाल्यार इट इज द ऑब्लिगेशन प्रत्येक पार्टीचे त्याच्यो एनवायरमेंटल आनी फॉरेस्ट क्लियरन्सीस हाडपाक इतल्या बेगीन त्यो फॉरेस्ट क्लियरन्सीस येत अशें दिसना कितलेय फास्ट ट्रॅक जर आमी केले जाल्यार सो ह्या वर्साच्या बजेटांत आमी मायनिंगाचें एस्टिमेशन करप आनी ताचेर आमी मनोरे बांदप म्हणजे म्हाका तें रियलिस्टीक अशें दिसचें सद्याच्या बजेटान काय येवचें ना सद्याच्या बजेटान जो इनिशियल जो फी जो आसा ऑक्शन प्रायम ऑक्शन प्रायम जो फी आसा बट दॅट फी इज एन रिफंडेबल फी तो सुरवातीक आमी खर्च करूंक शकचे ना तो ओवर द पिरियड ऑफ टायम आमकां खर्च करूंक जाय तोच 35,000 कोटी तोच 35,000 कोटी जायना ताचो रेव्हेन्यू ताचो हें खूब आसा म्हणजे खूब कमी आसा जो एकूण जो पयसो जो येवपाचो आसा तो जर पयसो जर मायनिंग सुरू जाल्या नंतरूच येणावळ सुरू जाल्या नंतरूच तो पयसो कळटलो मायनिंगाचे मेजप ना सर मायनिंगाचे फुडल्या 6-7 म्हयन्यांक तरी आमकां जे कोणे ब्लॉक जेंकां मेळ्ळ्या तांकां आपल्यो क्लियरन्सीस करपाक तितलो वेळ दिवचो पडटलो नंबर 1 नंबर 2 फक्त एक्सकेवेट केलें म्हण जालें ना ताका एक मार्केट मेळूंक जाय ताका रेट मेळूंक जाय आनी ते रेट किंवा मार्केट मेळपाक जी सपोर्टींग जी इंडस्ट्री आसा ताकाय ओवरऑल करपाक आमकां चान्स दिवंक जाय कारण 10-12 वर्सां वायज जाली की ती इंडस्ट्री सद्या थंड पडल्या ती जर ओवरऑल जर करतलो जायत जाल्यार जे ट्रक ओनर्स आसा जे बार्ज ओनर्स आसा जे जेटीज आसा त्यो प्रायवेट जेटीज आसा त्या सगळ्यांचो समन्वय घडोवन हाडचो पडटलो आमी जेन्ना मगाशी आमी तुमकां सांगलां की आमकां बजेट रिफॉर्म ओरिएंटेड जाय म्हणजे धोरण अनुकूल जाय आतां आमकां कसली धोरणां करची पडटलीं एक बरें धोरण केलें आमी मायनिंग लिजाच्योर लीज आमी ऑक्शन केल्यो अलॉट केल्यो आतां फुडें हे जे वेगळे प्लेयर्स मायनिंग इंडस्ट्रीच्यो आसा तांचो समन्वय तांचो कॉर्डिनेशन करचें पडटलें कारण मायनिंग जेटीज आसा ते सरकाराच्या ताब्यांत ना पूण ते प्रायवेटाच्या ताब्यांत आसा सद्या ऑलरेडी एक्सपोर्ट्स ते चल्ला कारण ई ऑक्शनिंग केल्लो ई ऑक्शनिंग केल्लो पयलीं एक्सकवेट केल्लो जो माल जो पडून आशिल्लो तो गेला अजून तो गेला आनी तो वता मागीर ताच्या कडल्यान जो आमकां रेव्हेन्यू येवपाचो आहा तो येता ना म्हणजे जेटी चलता जेटी चालू आसा वॉट आय एम ट्रायंग टू से इज सामक्यो तश्यो बंद पडून कळमेव ना कळमूंक ना पण ह्या फुडें जेन्ना आमी ऑक्शन जेन्ना करतले आतां सरकार चलयता जेन्ना ऑक्शन करतले तेन्ना सरकार तो विकचो ना ते प्रायवेट बॉडीजांक विकचो पडटलो सगळ्यो ज्यो वेगवेगळ्यो ज्यो आतां विखुल्ल्या बॉडीज
तांकां एकठांय हाडपा खातीर एक आमकां रेग्युलेशन जाय, So, हां, ताका कोऑर्डिनेशन करपाक वेळ जाय. पॉयंट वेल टेकन की तांकां एकठांय हाडपाचें पडटलें, हय. पूण अदरवायज ऑल्सो प्रायवेट वालेच ई ऑप्शन प्रायवेट वालेच ई ऑप्शन सरकार कांयच करनाशिल्लें, सरकार rather than करनाशिल्लो, e-auction. रादर गव्हर्नमेंट वॉज ओन्ली फॅसिलिटेटींग. पण आता फॅसिलिटेटिंगाच्या परस चड वचून कोऑर्डिनेट करपाक जो पॉलिसी मेजर जाय तो पॉलिसी मेजर सरकारान हाडचो पडटा. ओके, दुसऱ्या वटेन तांणी सांगलां की स्टेट रन कॉर्पोरेशन्स आसा हय. ती आपूण जर लॉसान आसा जाल्यार बंद करतलो हय. म्हणून. आतां दोन, आतां नाव यू आर इकॉनॉमिस्ट, यू आर नॉट डिक्टेटर, सो ते बंद करप सारकें काय ती रिवायव करप सारकें? दोन पद्धतीचे स्टेट ओन कॉर्पोरेशन्स आमी चलयतात. एक म्हणजे सर्वीस ओरिएंटेड कॉर्पोरेशन्स, म्हणजे लोकांक सर्वीस दिता, कदंबा हें ताचें उत्तर. आणि दुसरे जे आसा कमर्शियल हे करता, म्हणजे EDC म्हणा किंवा IDC कमर्शियल पद्दतीन ते करतात. आता जे सर्वीस ओरिएंटेड कॉर्पोरेशन आसा, हॉर्टिकल्चर म्हणा किंवा कदंब म्हणा, त्या लोकांक जर सर्वीस दिवपाची जर ती बंद करत जाल्यार लोक त्रासान पडटले. ती तुमी बंद करूंक शकचे ना. दुसरे जे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आसा, ज्या पद्दतीन EDC चलता किंवा IDC चलता, आता तातूंतय फरक आहा. EDC आणि IDCच्या कारबारा भितर कंपॅरेटिवली बेटर आज खंयचें कॉर्पोरेशन सरकारी जर आसत जाल्यार ते EDC, कारण EDC बरो प्रॉफिटूय करता आनी सरकाराक दर वर्सा डिविडंडूय दिता. पूण IDC इज नॉट प्रॉफिटेबल आणि IDC लॉस जावंक एक्चुअली शकना, कारण ते कमर्शियल बेसिसाचेर तुमी इंडस्ट्रियल प्लॉट्स डेव्हलप केल्या, ते तुमी विकल्या, तुमकां ताचेर रेवन्यू मेळटा, तुमकां ताचेर टॅक्स मेळटा आनी तुमकां ताचेर लीज मेळटा. त्या परिस्थितीन जर तुमी लॉस करता जर जायत जाल्यार थंय ऑपरेशन करपाची गरज आसतली. आता दुसरे जे सर्वीस ओरिएंटेड जे आमी म्हणल्या ती तुमकां डायरेक्ट बंद करूंक जावची ना, पण त्या सर्वीस ओरिएंटेड प्रॉफिट करपाचो हो ताचो उद्देश तर नाशिल्लो. इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन एक तांणी डुप्लिकेट केलें की PWD आसतना मनोहर पर्रीकरान PWDचेच पावर काडून एक कॉर्पोरेशन तयार केलें. करेक्ट. आता त्याची गरज आसा अशी दिसता. म्हाका PWD म्हजो पर्सनल जर तुमी पळयलें, आज खंयचोय प्रोजेक्टाक जर तुमी PWDचे एस्टिमेट्स पळयत आनी जर तुमी GSIDCचे एस्टिमेट पळयले जाल्यार GSIDCचे एस्टिमेट्स PWDचे एस्टिमेट्सा परस चड आहा. सो ते म्हारग करता. ते म्हारग पडटा अशें ते म्हणटात. आनी किंवा म्हणटात की GSIDCन एक नवो फेस गोंयाक दिला. आय एम नॉट रिकमेंडिंग कंप्लीट वॉट इज ए क्लोजर ऑफ GSIDC, कारण एक कारण आशिल्लें PWDचे पावर्स एक कडेन एकठांय जाताले आनी PWD रादर दॅन द रिपेअर्स, मेंटेनन्स आनी नॉर्मल ऑपरेशन्स तांचो फोकस थंय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटान वतालो, जो ताचो फोर्रे नाशिल्लो. सो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर एक वेगळें कॉर्पोरेशन गरज आशिल्ली त्या वेळार आनी आजूय आसा. हांव म्हणटा तो कॉस्टिंगाचो भाग. अशें कित्याक जाता की GSIDCन बांदिल्ले प्रोजेक्ट ऑफ लेट आतां बांदिल्ले प्रोजेक्ट ताचो रेट ओवररन जाता, कारण तो टायमार पूर्ण जायना. तो ओवररन जातकूच ताचो कॉस्टिंग वाडटा, मागीर ताचे भायर बाकीचो एक्सपेंडिचर वाडटा आनी ओवरऑल जो इन्फ्रास्ट्रक्चर PWD कमी रेटान बांदतले आशिल्ले ताचे परस चड रेटान आमकां GSIDC कडल्यान घेवचो पडटा. सो ताजें ओवरऑलिंग जावपाक, ताचें ओवरऑलिंग जावंक जाय, जाग्यार हाडूंक जाय. GSIDC यू रिक्वायर टू वॉट इज ए क्रॉस चॅक वॉट दे आर डुईंग आनी ताचेर मातसो ताळतंत्र GSIDCचेर आमकां कारबाराचेर दवरचो पडटलो. एक GSIDC एक उत्तर. GIDC सुद्दां त्याच पद्दतीन, GIDCन ज्या पद्दतीन कारबार चल्ला त्या पद्दतींत म्हणजे ओवर द पिरियड ऑफ इयर्स अशें जायत आयला. तातूंत जो पर्यंत आमी रेग्युलेशन्सा भितर जर जो पर्यंत बदल करून जे इंडस्ट्रियलिस्ट आसा, युनिट होल्डर्स आसा, तांकां सोंपें जर करना काम करप जाल्यार इंडस्ट्री वील नॉट ग्रो. सो इंडस्ट्री फ्रेंडली एटिट्यूड, इंडस्ट्री फ्रेंडली एटिट्यूड शूड स्टार्ट फ्रॉम द कॉर्पोरेट. पण आता एक कॉर्पोरेशनान प्रॉब्लम आसा काय थंय बसून वर्सान वर्स आशिल्ल्या अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेटान प्रॉब्लम आसा, कारण आमी एक सरकाराचे डिपार्टमेंट हो हें काम बऱ्या तरेन करचें ना म्हणून आमी ती कंपनी केल्या. पण ते कंपनीन जर सरकारी एटिट्यूड आशिल्ले लोक जर आमी घेतले, सो लोकांचे प्रॉब्लम आसा. प्रोफेशनलिझम फेलियर इज द प्रोफेशनलिझम चेंजिंग ऑर शटिंग डाउन दी कॉर्पोरेशन्स, ही शुड चेंज द पीपल इन द कॉर्पोरेशन. एब्सोल्युटली करेक्ट. आणि सगळे कॉर्पोरेशन्स बंद जावंक जशें काय ना, थोडी कडेन डुप्लिकेशन जाता. फॉर एक्झाम्पल आमचे पयलीं IT कॉर्पोरेशन म्हणून आशिल्लें आनी आतां इन्फोटॅक कॉर्पोरेशन आसा. पण बजेटाचेर दिसतना IT कॉर्पोरेशन आनी इन्फोटॅक कॉर्पोरेशन ही दोनूय दिसता. सो आतां आमकां थोडी कडेन कॉर्पोरेशन्साचे जे सिमिलर जे ऑब्जेक्टिव्स आसा ती अमालगमेट करची पडटा. सेकंडली फॉर एक्झाम्पल खादी आणि रुरल हँडीक्राफ्ट्स काम एकत्रीत जर आमी जर ते केलें, आतां अदर दॅन खादी कम्स अंडर सेंट्रल गव्हर्मेंट KVIC. सो हांव म्हणटा की हो जो दुसरो जो आसा आमचो स्मॉल हँडीक्राफ्ट्स आनी रुरल एक्सेट्रा,
दॅट कुड हॅव बीन अमालगमेटेड विथ द मेन ताका तर मायनिंग ब्लॉक सुद्धा काढून दिल्लो हय. सो आतां आमी फायनली कितें केलां की तांचे कडेन काम ना म्हणून तांचे खंयची तरी स्कीम राबोवपाचें आमी तांकां काम दिलें. पूण लक्षांत घ्या, स्कीम राबोवपाचें काम कोणालें? स्कीम राबोवपाचें काम गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचें. ते स्कीम राबोवपाची कामां जर तुमी ते कॉर्पोरेशनाक जर काडून दीत जाल्यार तातूंत ते डबल खर्चान ते काम करतात. ओके. सेकंडली हाजे उलयता आसतना एम्प्लॉयमेंट जनरेशन. हातूंत पण तुमकां एम्प्लॉयमेंट जनरेशन वचचे पयलीं आनी एक म्हत्वाचो मुद्दो ह्या कॉर्पोरेशन्सा भितर आसा. तुमी जर ह्या वर्साचो कॅग रिपोर्ट, कंट्रोलर ऑडिटर जनरलाचो रिपोर्ट जर काडून जर घेतलो आनी तुमी वाचले जाल्यार तुमकां कळटलें खुबशीं अशीं कॉर्पोरेशनां गोंयांत आसा जाणें आमचो वार्षीक अहवाल म्हणजे एन्युअल अकावंट्स आसा न्ही तो गेल्या 8-10 वर्सां दिलो ना. ऑडिटर सोडाच, ही 8-10 वर्साचे एन्युअल स्टेटमेंट्स, एन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स तांचे जालेच ना. आनी तरी आसतना दर वर्सा सरकार तांकां पयशे दीत आसात आनी ते कॉर्पोरेशनाक खर्च करत आहात. असल्यांचेर बळी मारपाची गरज. तरी घोळ जातलो मागीर. घोळ जातलो म्हणजे एक ऑन वॉट बेसीस कॅन यू गिव देम मोर एलोकेशन. म्हज्या म्हणण्यानुसार सुंदर निर्णय मुख्यमंत्र्यान घेतला. म्हणजे ताणें ही सजेस्टेड की आपूण ते खपोवन घेवचो ना जे गैरकारभार जो कॉर्पोरेशनान चलता आनी कॉर्पोरेशनां प्रोफेशनलिझम पद्दतीचेर चलपाक जाय. तांणी प्रॉफीट नाका करूं पण अव्वाचे सव्वा खर्च जावंक जायना, थंय भ्रश्टाचार जावंक जायना आनी लोकांची कामां त्या कॉर्पोरेशना मार्फत जावंक जाय हो ताचो उद्देश आसा न्ही. एका वटेन आमी पळयता की कॉर्पोरेशनच्या खुबश्या कॉर्पोरेशनांनी सॅलरी सुद्दां घालपा खातीर पयशे ना. आनी दुसऱ्या वटेन पळयता आमी ते चेअरमॅन आसता जे MLAs आसता ते प्लस गाडयो घेवन भोंवता, सगळे पर्क्स एन्जॉय करता. डू यू थिंक दॅट कॉर्पोरेशन चेअरमॅन शूड नॉट बी MLAs रादर दॅन हो तर गेल्या कितलेशे वर्सां तुमी सपोर्ट करता? हो डिमांड इंडस्ट्रीचो आसा. इतलोच न्हय की माजी मुख्यमंत्री कितलेशेच आतां ताचेर म्हाका एक बरो अभ्यास करचो पडटलो. अशे कितलेशे मुख्यमंत्री जावन गेले ताणें बजेटान म्हणलें किंवा इलेक्शन आपल्या मॅनिफेस्टोन म्हणलां. ऑलमोस्ट सगळ्याच पक्षान हे BJPनूय म्हणलां, हे काँग्रेसानूय पयलीं म्हणलां, हे MJनूय म्हणलां, हे गोवा फॉरवर्डूय म्हणटा, हे RG म्हणटा की कॉर्पोरेशन्स मस्ट बी रन बाय प्रोफेशनल्स. पण फरक कितलो आसा कथनी आनी करणी. म्हणजे आमी उलोवप एक आनी आमी करता वेगळें. पण सरकारान सगळे पक्ष येतूकच कॉर्पोरेटायझेशन प्रोफेशनलिझम जायच ना कारण पॉलिटिकायझेशन चड जाता. आज प्रत्येक कॉर्पोरेशनाक जर तुमी बोर्ड ऑफ डायरेक्टर जर तुमी पळयले त्या विशयाचो, त्या संस्थेचो किंवा त्या आजूबाजूचो अभ्यास आशिल्ले कितले लोक ते कॉर्पोरेशन आसा, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आसा. कॉर्पोरेशनाची दिशा कोण ठरयता? स्ट्रॅटेजी कोण ठरयता? कार्यकर्ते खंयचे म्हणजे काँग्रेसूय हें करताली, BJP हें करता. हांव म्हणटा हे गजाल्यो बंद केन्ना जातल्यो? आज इंडस्ट्री स्ट्रॉंगली डिमांड करता की कॉर्पोरेशन्स मस्ट बी रन बाय प्रोफेशनल्स. योग्य व्यक्ती घ्या, तुमच्या सरकारांतले घ्या, कार्यकर्ते घ्या, पण हांव म्हणटा शिक्षीत कार्यकर्ते घ्या किंवा त्या विशयातले कार्यकर्ते घ्या. आणि म्हाका दिसता भाजपा सारक्या संघटनेन ज्या पद्दतीन ते संघटना व्हडली आसा सगळ्या पद्दतीचे कार्यकर्ते आसा. मेळटले तुमकां सोदले जाल्यार? अवश्य मेळटात. फक्त म्हाका लागीं आसा आनी तुका लागीं आसा म्हणून कोणाक घेवन आसा लागीं आसा हाच्या परस त्या हाचे जर ज्ञान आशिल्लो व्यक्ती जर त्या जाग्याचेर पावत, योग्य जाग्याचेर पावत, कॉर्पोरेशनाचें हें सुदारूंक शकता. EDCचें एक उदाहरण तुका सदां उदाहरण दिता आनी नेहमी हांव सांगता EDC ज्या पद्दतीन चलता त्या पद्दतीचो पाठ सगळ्या कॉर्पोरेशनाक सरकारान घालून दिले. EDC सरकारचें तातूंत आतां एक पक्षाचो अध्यक्ष ते EDC कॉर्पोरेशनाचो चेअरमॅन आसा. पण तरी आसतना EDC गेल्या 15 वर्सांच्या कार्यकर्ते, 15-20 वर्साचे कार्यकर्ते. एका टायमार EDC तुमकां याद जाता आसतली गाजिल्ली वन टायम सेटलमेंट स्कीम, OTS स्कीम. आणि दुसरें म्हणजे पाठोचेर जो जागो आशिल्लो तो लिजाचेर न दिता ताणें परस्पर तो विकलो आनी तातूंत पयशे घेतले आनी त्या पयशे खर्च केले. त्यो 15-20 वर्साच्यो गोश्टी आतां इतिहास जाला. EDC आज एकदम प्रोफेशनल पद्दतीन काम करता. सरकाराच्यो यंत्रणा CM रोजगार योजना सारक्यो स्किमी चलयता आनी इंडस्ट्रीक प्रोफेशनलांक यंग आंत्रप्रनर्सांक लोन्सूय दिता आनी प्रॉफिटान चलयता. EDC जर ते करूंक शकता जाल्यार IDC आनी बाकीच्यो ऑर्गनायझेशन्स, बाकीच्यो कॉर्पोरेशन्स आसा कित्याक करूंक शकना? एक ऑडिट जावचेशें दिसता तुमकां प्रत्येक कॉर्पोरेशनाचें. नॉट दीस ऑडिट, मनी करेक्ट. परफॉर्मन्स ताका तुमी योग्य शब्द वापरलो, परफॉर्मन्स ऑडिट. आमी ताका एफिशियन्सी ऑडिट म्हणटा किंवा व्हॅल्यू फॉर मनी ऑडिट्स म्हणटा. आनी ह्यो फायनान्शियल ऑडिट पुरते मर्यादीत ना. एकंदरीत ताची एफिशियन्सी कशी आसा, ताचो मॅन पॉवर कसो आसा, गोल्स आनी स्ट्रॅटेजी म्हणजे ते आमी म्हणटा ताका दुसरो एक शब्द आसा मॅनेजमेंट ऑडिट. ताचें मॅनेजमेंट कितलें स्ट्रॉंग आसा, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन नेटवर्क कशी स्ट्रॉंग आसा, MIS खंय वीक पडटा,
कंट्रोल सिस्टम आता कित्याक जाता खूप रेव्हेन्यू लिकेजीस जे जातात किंवा फ्रॉड जाता किंवा घोळ जाता किंवा अनअकाउंटेबिलिटी सारको विशय आसा ते जर प्लग इन जर तुमी करतले जाल्यार अ गूड एफिशियन्सी ऑडिट कॅन हेल्प इट. आनी त्या एफिशियन्सी ऑडिटाचेर म्हज्या सरकारा कडेन एक म्हणणें आसा की ह्या वेळाचेर तरी जेन्ना तुमकां खंयचेच इलेक्शनाचें ऑब्लिगेशन ना, कसलेंच ऑब्लिगेशन ना, रिफॉर्म ओरिएंटेड बजेट जर तुमी करतले जाल्यार कॉर्पोरेशन्स वील बी गिवन एलोकेशन बेस्ड ऑन एफिशियन्सी. जे बरे कॉर्पोरेशन चलता जो एफिशियंट आसा ताका चड हें. आनी कदंबा सारक्यो ज्यो सर्वीस ओरिएंटेड आसा पण कदंबान ट्रिमेंडस अमावंट ऑफ लिकेजीस आसा थंय सामको आयर्न हँडान तसले कॉर्पोरेशन्स डील करचे पडटा. ओके, वॉट इज युअर रिएक्शन की आमचो खुबसो पयसो फक्त सॅलरीक वता आनी आमी पळयता की दर वर्सा एडिशनल गव्हर्मेंट सर्वंट्स हांगा एम्प्लॉयमेंटाच्या नांवान दिता. डू यू थिंक देर शूड बी सम बॅलन्स एटलीस्ट? एब्सोल्युटली बॅलन्स आसपाकूच जाय. हे सरकाराकूय खबर आसा की ज्या पद्दतीन एम्प्लॉयमेंट जनरेशन सरकारी सेक्टरान जाता तें अनसस्टेनेबल आसा. कारण गोंयाच्या राज्यांत गव्हर्मेंट एम्प्लॉईज पर पॉप्युलेशन पर 100 पॉप्युलेशन ऑर 1000 पॉप्युलेशन हो रेशो काडत जाल्यार आमचो रेशो हायस्ट आसा गोंयच्या हायस्ट इन द प्रत्येक कंट्री. हायस्ट इन द कंट्री. हे आसून लेगीत अनएम्प्लॉयमेंटा भितर सुद्दां आमचो राज्य टॉप करता म्हणजे बेरोजगारी भितर. कारण सगळ्यांक नोकरी म्हणजे सरकारीच नोकरी ही अशी मानसिकता सगळे कडेन तयार जाल्या. पूण एक म्हाका बरें दिसलां गेल्या 2 वर्साच्या कार्यकर्दीन म्हणजे ह्या सरकारचं 1 वर्स आतांच सोंपलां पण ताच्या पयलीं सुद्दां ह्या सरकारच्या शेवटच्या कारकिर्दीत स्कील डेव्हलपमेंटाचेर व्हडलो भर सरकारान दिला. भर म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट सरकाराचे स्कील डेव्हलपमेंटाचेर कार्य करता. स्कील डेव्हलपमेंट म्हणजे कुशलता आणि रोजगारीता एम्प्लॉयबिलिटी जर आमी वाडयली जाल्यार तो व्यक्ती बेकार रावचो ना, तो कसो तरी जोडटा आसता. आणि आज जे आमचे एम्प्लॉयमेंटाचे फिगर्स आसा ना अनएम्प्लॉयमेंटाचे फिगर्स तो आपूण गव्हर्मेंट नोकरेक ना म्हणून आपूण अनएम्प्लॉयड म्हणून लायता बट ही मे हॅव अल्टरनेट सोर्सीस. तो प्रायवेटाक आसा अनऑर्गनायज सेक्टरान आसा. सो आमकां आमचोय डेटाबेस सारको करचो ज्या पद्दतीन करूंक जाय तो सारको करूंक जाय. सो आमी जेन्ना रिफॉर्म ओरिएंटेड बजेट म्हणटा तेन्ना आमकां कितें जाय एक म्हणजे थोडे जे डिपार्टमेंट्स आसा ती सामकी हालोवन उडोवचे पडटले. म्हणजे कशें एग्रीकल्चर डिपार्टमेंट फॉर दॅट मॅटर हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर पिसिकल्चर वर्मिकल्चर आणि एनिमल हजबेंड्री हे डिपार्टमेंटान सेल्फ एम्प्लॉयमेंट करपाक भरपूर स्कोप आसा. थंय स्कील डेव्हलपमेंटा खातीर जर आमी चड पयसो जर दिलो आणि तांकां जर टार्गेट्स दिले की अमूक पद्दतीचे इतले ह्या सेक्टरान इतले आमकां एम्प्लॉयमेंट जनरेट करात जाल्यार त्या सेक्टरा कडेन लक्ष दिवपा सारकी गरज आसा. म्हणजे दॅट कूड बी अ व्हेरी पोटेन्शियल सेक्टर. दुसरो जो लेबर डिपार्टमेंट आसा तो सरकार तें खातें घेवपाकूय कोण तयार जायना. त्या लेबर डिपार्टमेंट किंवा प्लानिंग इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट असल्यो किंवा आता नवो एक डिपार्टमेंट आमी केला आर्कायव्स डिपार्टमेंट गझेटर डिपार्टमेंट. ह्या डिपार्टमेंटाचे डेटा कलेक्शन मॉडेल जर आमी जर स्ट्रॉंग जर केलो जाल्यार सरकाराक नामुश्की पडची ना. आमी दर वेळा दर 3 म्हयन्यांनी जेन्ना लेबराचो फिगर्स जेन्ना आंकडे CMI किंवा PFSI आमचे लेबर डिपार्टमेंट जेन्ना काडटा तेन्ना गोवा टॉप्स इन अनएम्प्लॉयमेंट. कोणाचो डेटा घेतात ते आमचो गोंय सरकारचोच घेता. कोण डेटा दिता? गोंय सरकार. जर तुमचे डेटा कलेक्शन जर सारखे जायना एम्प्लॉय एक्सपर्ट्स चेंज द मेथोडॉलॉजी. कलेक्शन partially it is with data collection, second partially it is with the mentality, and third important thing is जो आपल्या घटकांक खुश करपा खातीर ज्यो आमी सरकारी नोकऱ्यो ज्यो काडटात न्ही समवेअर इट हॅज टू क्लोज. गव्हर्मेंटान 2 वर्सां पयलीं सांगिल्लें आमकां एका बजेटान की ऑल एम्प्लॉयमेंट वॉट जनरेशन जे जातले किंवा ऑल रिक्रुटमेंट्स वील हॅपन थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन. इट वॉज अ वंडरफूल स्टेप. तुमकां हांव सांगता आतां ताणें म्हणलां आनी म्हाका खरेंच दिसता की त्या पद्दतीन जे चीफ मिनिस्टराचें आसन घट्ट आसा स्ट्रॉंग आसा पक्षा भितरूय आनी भायल्यानूय ज्या पद्दतीचो सपोर्ट आसा ज्या पद्दतीचो सेंट्रल गव्हर्मेंटाची नजर आसा म्हणजे बरी नजर ज्या अर्थान म्हणटा म्हणजे कृपा आसा सपोर्ट आसा कृपा आसा त्या दृश्टीन जर आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन हो मुद्दो जर रेटलो न्ही आनी नेटान व्हेलो न्हय हे जे आज जे आमदारांचेर जो ताण पडटा न्ही सकाळी फुडें 100 एप्लिकेशनां तोय कमी जातलो. बिकॉज ही वील से की ना हे म्हाका करपाक मेळचें ना तुका परीक्षा पास जावची पडटली. एकदा परीक्षा पास जावची पडटली असो जर मेसेज वचत न्हय देन पीपल वील स्टार्ट अटेंडिंग कोचिंग क्लासीस. पीपल वील स्टार्ट गिविंग कोचिंग क्लासीस. लोक IASक बसपाचे GPSCक बसपाचे प्रमाण वाडटलें पासिंग पर्संटेज वाडटली आनी अभ्यासा कडेन ताचो बरो परिणाम जातलो.
ते आनी एक व्हडली म्हत्वाची गजाल जी ह्या बजेटान हांव सोदतां आनी खंयच्याच बजेटान ते एड्रेस गेल्या 60-70 वर्सां केली ना, ती म्हणजे मास ट्रान्झीट सिस्टम. हां म्हणजे सामान्य लोकांक जर आज गाडी काडपाची गरज पडपाक जायना अशा पद्दतीची सुलभ हय सवाय आणि कम्फर्टेबल पर्रीकर उलयताले ताचे पर्रीकर त्या बद्दल उलयताले, पण ते बजेटान ते ते येवपाक ते multimodal, शक्य जालें ना. मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट नाका. गोंयाक आतां म्हाका दिसता मेट्रो सारक्या एका मास ट्रान्झीट सिस्टमाची गरज आसा आनी वी नीड इट स्ट्रॉंगली. ऑफकोर्स आमचे कडेन तितले पयशे ना जायत, बट गूड रिलेशन्स वीथ ऑफ आवर चीफ मिनिस्टर अँड ऑफ द पार्टी वीथ द सेंटर वी शूड बी एबल टू जनरेट पब्लीक फंडिंगाच्या जोराचेर किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्साच्या जोराचेर लाँग टर्म जर आमी लोन जर काडत किंवा वर्ल्ड बँक किंवा जपनीज गव्हर्मेंट जशे बाकीच्या हाका प्रोजेक्टाक दिता किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक सारक्या तांच्या प्रोजेक्टा अंडर जर आमी मास ट्रान्झीट सिस्टम जर करपाक शकले, पेडणे टू काणकोण पर्यंत खंय बस खंय चड असली जर सिस्टम जर करपाक शकले, म्हाका दिसता गोंयचो ताण जो आहा न्हय रस्त्या वयलो ताण जालो, एक्सिडंट कमी जातलेच, पण जो खर्च जो आसा तो कमी जातलो. आनी एक रिसर्च बरो सांगता जाणा की जर तुम्ही ₹1 जर मास ट्रान्झीट सिस्टमान जर घालो जाल्यार त्या मास ट्रान्झीट सिस्टमाच्या पेरिफेरी भितर जो धंदे वाडटात न्हय तो धंदो तुमकां 30% हें दिता, म्हणजे 30 टायम्स दिता. 30% न्हय 30 पट्टीत तुमकां ताचो रेव्हेन्यू मेळूंक शकता की ₹1 घालून ₹30 घाल, पण फुडल्या 10 ते 15 वर्सांत ₹30 तूं जनरेट करपाची ती शक्ती मास ट्रान्झीट सिस्टमान आसा. सो इट्स अ वे ऑफ इकॉनॉमिक. करेक्ट. आज तुमकां पळयल्या जाल्यार काणकोणच्यान हांव जेन्ना गाडी स्टार्ट करता हांव मडगांव येवपाक म्हाका 50 मिनटां लागता. ती मडगांव शहरांतल्यान म्हाका वेर्णा वतलो जाल्यार म्हाका आनी 40 मिनटां लागता. सो म्हाका वेर्णा टू पणजी येवपाक जितलो वेळ लागता ताच्या परस चड मडगांव कदंबा बस स्टँड नावेली वचपाक तितलो वेळ लागता. सो इफ देर इज अ मास ट्रान्झीट सिस्टम जनरेटेड पीपल वील नॉट यूज देअर कार्स. आनी गोंयांत म्हाका दिसता पेडणे टू काणकोण 1.5 वरां भितर पावपाची जर सोय जर आमी करत गोंयाक म्हाका दिसता कोणा फुडें हात पसरुपाची गरज ना. ओके, देव बरें करूं. बाकीचे एनालिसीस मागीर करतले बजेटाचे. बजेट जावनी पयलीं प्रेझेंट. हे आशिल्ले प्रोफेसर मनोज कामत. तुमकां लास्ट वर्ड बी कितें म्हणपाचो आसत जाल्यार? हय, जशें सगळे तुमी रावल्यात बजेटाक, हांवूय आपूल आनी सामको आतुरतेन बजेटाची वाट पळयता, कारण ही एक ऑपॉर्च्युनिटी सरकाराक मेळटा विथ द स्ट्रॉंग कायंड ऑफ सपोर्ट बॅकींग. आनी जो सरकारा कडेन जे नंबर्स आसा रुलींग पार्टीन, म्हाका दिसता मुख्यमंत्र्याचो कॉन्फिडन्स वाडपाक जाय. त्या दृश्टीन टू बी स्ट्रिक्ट विथ फायनान्सीस, टू बी स्ट्रिक्ट विथ गव्हर्मेंट ऑफिसर्स अँड स्ट्रीमलायन दोज गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स. सो एफिशियन्सी ओरिएंटेड बजेट पळोवपाक हांव आतूर आसा. ओके, देव बरें करूं. एफिशियन्सी ओरिएंटेड बजेट आनी जी डिपार्टमेंट्स सद्या आसा आनी स्पेशली कॉर्पोरेशन्स आसा तांच्या मदीं एफिशियन्सी हाडपाची गरज आसा, कारण थंय आमचो पयसो वता आनी जी डिपार्टमेंट्स कॉर्पोरेशन्स रादर जी परफॉर्म करना तांकां जाग्यार हाडपाची गरज आसा. तुमी पळयतात हब एनकाउंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com. चॅनल पार्टनर्सीस RDX गोवा. कीप वॉचिंग.